नाही मिळाला आम्हाला टेडी काय. महाबळेश्वरचा पार्ट 2 सुरू झालेला आहे आणि आम्ही फ्रेश होऊन जातोय आता मॅप्रो गार्डनला. कारण की आता ओपन आहे का नाही माहित नाही एवढं, पण तरी पण लवकर जातोय. कारण की आम्हाला फोटोशूट वगैरे करायचे, पावसाचं वातावरण झालं तुम्हाला दाखवते मी. बघा पूर्ण पावसाचं वातावरण झालंय आणि आता आम्ही तिकडे निघालो. आता हे मेकअप वगैरे केले म्हणून चेहरा दिसायला असा, आणि कालचा लुक होता बरोबर ते जे होता ते, कारण की पावसामध्ये भिजले होते. आणि हे पण थोड्या वेळ होणार आहे आता, पण अगोदर म्हणलं फोटो वगैरे काढून घेऊ म्हणून आम्ही गडबड केली. आता निघालोत आम्ही तिकडं. तर आता मॅप्रो गार्डनला जातोय आम्ही. आता माहित नाही अजून काय होते काय नाही, पाऊस जर आला तर परत प्रॉब्लेम होईल. वातावरण पूर्ण बिघडले, आभाळ आलेले, आणि आम्ही आता चाललो तिकडं. आम्ही आलेलो तिथे आता मध्ये एंट्री करूयात. माहित नाही आम्हाला मध्ये चार्जेस आहेत काय आहेत वेगळे, पण बघूयात. तिथे गेम खेळायला आलो, म्हणजे गेम खेळणार आहेत. बघतो आता काय होते काय माहित नाही आम्हाला. एक बॉल तर आम्ही ट्राय करतोय पहिल्यांदा, कारण की 150ला एक बॉल आहे तिथं, म्हणजे 150 रुपयाला बॉल आहे. जर तिथे मारला आणि जर त्या बॉक्समध्ये पडला तर आपल्याला गिफ्ट मिळणार कुठलंही एक डॉल, म्हणजे एक टेडी वगैरे डॉल. आणि जर नाही पडला तर मग पैसे पाण्यात. नाही मिळाला आम्हाला टेडी, कारण की त्याच्यात खूप म्हणजे त्यांचे हे रूल्स आहे त्याच्यामध्ये. आपला बॉल वर गेला पाहिजे, म्हणजे वरच्या बोर्डला लागून ते व्यवस्थित खालीच आला पाहिजे त्या बॉक्समध्ये. कारण की इकडे तिकडे लागला स्टीलला तर लगेच ते नाहीत म्हणजे त्याच्यात काउंट करणार. म्हणजे इथपर्यंत त्यांचं हे, त्याच्यामुळे मग ते असा मारला तरी ते सहजच बाहेर येते. त्याच्यामुळे मग ते बाहेर आम्ही आतमध्ये आलेलो आहोत. अरे वा, हे पण आहे की 14 किलोग्रामचे फक्त चॉकलेट उचलून. तुम्हाला लुक बघायचंय का माझं? बघू शकता तुम्ही इथे. छान दिसते मला असं वाटतं मी खूप जास्त. बॉटल टेबलच्या खाली पडते तर तुमचा बिल ओव्हर होणार. खाली काढायची नाही बॉटल. एक तो आहे आपला, एकच करायची कोणती पण एक बॉटल. 150ला एक बॉटल आहे, 500ला 5 बॉटल. कॉम्बो मध्ये खेळता येतं. बॅलन्स करायला लाकड आणले, सिलेंडरचा प्रॉब्लेम आहे त्यामुळे चुलीवरती पण बनवायचं. रेस्टॉरंट बंद करायचं नाही. स्ट्रॉबेरीच आहे, दुसरं काहीतरी. आपल्याला स्ट्रॉबेरी बघायला जायचं ना, कुठं तरी बघायला जायचं, पण जायचंय पलीकडे पण आहे मला वाटते वरती अजून दलदलीच्या पाण्यामध्ये. हा हे बघा स्ट्रॉबेरी, ही स्ट्रॉबेरी आहे. आणि हे कमळ आहे. कमळाला बघून मला झाले असतील 10-15 वर्ष, कारण की आम्ही कोल्हापूरला ज्यावेळेस होते का मी ट्रिपला गेलेले त्यावेळेस मी बघितलं कमळ पाण्यामध्ये असं फुललेलं पूर्णपणे. आणि इथे खूप वेगवेगळ्या प्रकारची झाडे तुम्ही बघू शकता. खूप जास्त फोटोशूट केले आम्ही. आता गर्दी वाढत चाललेली इथं बघू शकता तुम्ही. आता आम्हाला नाश्ता करायचा आहे काहीतरी, कारण की 10 वाजले तो, आणि नाश्ता करून मग आम्हाला आमच्या घरला निघायचं. तुम्ही बघितलं गार्डन मध्ये तुम्ही काय काय दाखवलं मी तुम्हाला थोडे थोडे पॉईंट दाखवले त्याच्यामध्ये, जेवढं तेवढं दाखविले. म्हणजे पण रेस्टॉरंट वगैरे दुसरे ओपन नाही झाले, कारण की आम्ही थोडं लवकर आलो, कारण की तयारच नाही झालेलं काही. त्याच्यामुळे आम्हाला काही स्वाद मिळाला नाही घ्यायला. तर आता आम्ही इथून बाहेर पडणार थोड्याच वेळामध्ये, मग पुन्हा पुढे बघू काय होते. तर हा काय प्रकार आहे? मंदिरच सुरू झाले का? इथे एक जणाला मिळाले गिफ्ट. हो, टेडी मिळाला त्यांना गिफ्ट तिथे बघू शकता तुम्ही. कारण पासून आज कमीत कमी त्यांनी 800 ते 900 1000 रुपये घालवले असेल, इझिली आला असतं बाहेर तसं. पण कारण की त्यांचं कसं होतं, सगळ्यापासून त्यांनी 2-3 जागेवरती ट्राय केले, त्यामुळे कुठे त्यांना मिळाले आता एक, म्हणजे 6-7 जागेवरती फ्लॉप झाले त्यांच्या, आणि नंतर मिळाले. आता आम्ही त्रिवेणी पॉइंटला निघालोत मध्ये. आता बघूयात काय होते, कारण की पावसाचं वातावरण झालंय पूर्ण आणि पाऊस येतोय पण. आता आम्ही त्रिवेणी पॉइंटला निघालोत मध्ये. माहित नाही कसं आहे काय आहे, कारण की ते बाहेर बोर्डला बघितलं थोडंफार प्राणी पण आहेत आणि नद्यांचा उगम आहे बहुतेक इथं. माहित नाही मला एवढं, पण तरी पण आता मी खूप सुंदर पॉईंट बघायला थांबलो तिथे. कुठला पॉईंट आहे? पंचगणीचा पॉईंट आहे, मला माहित नाही कुठला आहे तर आम्ही आलो तिकडे खाली. आता मला दाखवते. पाऊस एवढा येतोय पण आम्हाला एवढी चिल्ल आहे ना की बघायचंच होतं आम्हाला. वाव,
स्पीकर लावायला वेळ नव्हता माझ्याकडं. आता आम्ही एवढ्या पावसामध्ये एक पॉइंट आहे. कुठला पॉइंट आहे हा? पारसी पॉइंट. राहू द्या. पारसी पॉइंटला थांबलो जातो आता. मक्याचं कणीस दिसलं गरम गरम एकदम, मसाला लिंबू लावलाय फुल आणि दाबून मारते. हे खाऊन झाल्याच्या नंतर आम्ही एवढ्या पावसाचं मग घरी येणार. तुम्हाला दाखवते पाऊस किती येतो. तिकडे खाली पॉइंट आहे. तिकडे मक्का मस्त लागते गोड गोड. गरम गरम छान वाटले. आम्ही वाईमध्ये थांबलो नाश्ता करायला आता. आणि नाश्ता करायला थांबल्याच्या नंतर आम्हाला एक व्यक्ती दिसली की ती खूप फेमस होती पाठीमागे काही दिवसांपूर्वी. आणि त्याच्या रिलेटेड मी तुम्हाला काही गोष्टी सांगते. मी नाव नाही घेणार त्या व्यक्तीचं, पण ती बिग बॉस 6 मध्ये होती. मग आत्ताच्या कंटेस्टंट म्हणून होती. तिचा एक्स बॉयफ्रेंड इथे दिसला आम्हाला, म्हणजे आमच्या शेजारीचे साईडला बसलेला. तर त्याला बघितलं मी, मला ओळखायला नाही आलं अगोदर. तर मग मी त्याला सर्च केलं आणि त्याच्या रिलेटेड काही गोष्टी मला माहिती होत्या, जसं की त्याचा काहीतरी व्यवसाय. म्हणजे मग 100% मला झालं की हां हेच आहे म्हणून. तर योग बघा आमचं असं बघितलं आणि बघितलं माझी नजर पडली. तर आता आम्ही नाश्ता करायला थांबलो वाईमध्ये. आणि आत्ता वाईमध्ये नाश्ता केल्याच्या नंतर आम्ही पुढे जाणार आणि पुढचं काय कसं ते तुम्हाला मी सांगते. मी असा चहा खूपच दिवसाच्या नंतर घेते. खूपच म्हणजे खूप वर्षाच्या नंतर घेते बशी चहा. सांडला तर सगळं डागच करते. मी माझ्या आजी आजोबांच्या सोबत पिलेला चहा. किती वर्ष झाले सर बशी चहा पिला गावकड आबूच्या इथं. आम्ही फुल वगैरे घेतले होता देवाला. आणि बघा आम्ही मंदिरात जाणार आहेत. चप्पल वगैरे इकडे काढल्यात आणि पुढे पण चप्पलला लांब होतं काढायला, म्हणून आम्ही तसं केलं. चप्पल वगैरे काढल्या आणि फुल घेतले. आता नारळ तुम्हाला कुठे ठेवायचं, परत दुर्वा आणि लाल फूल हे ओके. ते बाबा अगोदर ओरडले माझ्या, ते काका म्हणजे ओरडले म्हणजे फोटो नका घेऊ. आता म्हणले फोटो घे. आणि चेहरा वगैरे त्याने इनोसंट चेहरा दिसला मला. किती छान वाटायले वातावरण इकडे, एकदम मस्त वालं. एवढं छान पाणी इथं, एवढं सुंदर मंदिर आहे वर. आणि तो कपडे ठेवा तिथं. ऍक्सिडेंट झालाय तुम्ही बघू शकता इथे, खूपच मोठा. एवढ्यात घरी आलो होतो आम्ही आत्ता. आणि आत्ता घरी आल्याच्या नंतर आता आम्ही निवांत झोपणार आहेत. खायला पण बाहेरून आणले आम्ही. पाऊस काही लागला नाही आम्हाला कुठे, म्हणून बरं झालं. नाही तर मग हे चेहऱ्याचं पण थोड्याची हालत खराब झाली असती. तर आत्ता मी ह्या ब्लॉगचा एंड करते आणि लवकरच भेटूया नवीन ब्लॉगमध्ये काहीतरी नवीन घेऊन. बाय.